नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। निर्भय व पारदर्शी वातावरणात निवडणुका पार पाडाव्यात, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचा जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीत निर्देश। तर एससी एसटीचं आरक्षण किती ठेवायचं शासनाकडून माहिती मिळत नसल्याने मनपा निवडणुकीची प्रभाग रचना लांबणार। शालेय चिमुकल्या विद्यार्थ्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधून पुस्तक वाचल्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केलं। आता बघूया सविस्तर बातम्या। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज शहर पाणी पुरवठा योजनेच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतलाय। 26 MLD पाणी देण्याबाबतचं नियोजन विभागाने पूर्ण केलं आहे। 1 ऑगस्ट पासून पाणी पुरवठा करण्याबाबतची चाचणी सुरू करण्यात येणार आहे। चाचणी पूर्ण झाल्यानंतर तातडीने नियमित पाणी पुरवठा करणार असल्याचं विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितलं आहे। विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला पोलीस आयुक्त प्रवीण पवार, महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, नगरपालिका प्रशासन सह आयुक्त देविदास टेकाळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता किरण पाटील यांच्यासह यंत्रणाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। विभागीय आयुक्त पापळकर यांनी जायकवाडी धरणातील उद्भव विहीर म्हणजेच जॅकवेल पासून ते नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र फारोळा, अप्रोच ब्रिज, अशुद्ध जलवाहिनी, शुद्ध जलवाहिनी, पाणी पुरवठा योजनेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतलाय। पाणी पुरवठा योजनेचं काम पूर्ण करण्यासाठी जो कालावधी निश्चित करण्यात आलाय त्या कालमर्यादेमध्ये काम पूर्ण करा। कोणत्याही परिस्थितीत आलेल्या अडचणींवरती तात्काळ मार्ग काढून कामात विलंब होणार नाही याची दक्षता घ्या, असे निर्देश विभागीय आयुक्त पापळकर यांनी आज संबंधित यंत्रणेला दिले। यावेळी संबंधित यंत्रणाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते। सर्व महापालिकेच्या वतीने वेळापत्रकानुसार 1 ते 5 ऑगस्ट पर्यंत प्रशासनाला प्रभाग रचना शासनाला सादर करायची आहे। त्यासाठी आता शेवटचे 3च दिवस शिल्लक आहेत। मात्र अजूनही प्रभाग रचनेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण किती आणि कसे ठेवायचं याबाबत शासनाच्या नगर विकास विभागाने कुठलेच आदेश जारी केले नाहीत। त्यामुळे प्रभाग रचनेची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे। राज्य निवडणूक आयोग आणि राज्य शासनाच्या आदेशाने त्या महापालिकेच्या वतीने प्रभाग रचनेचं काम करण्यात येतंय। वेळापत्रकानुसार 1 ते 5 ऑगस्ट पर्यंत प्रशासनाला ही प्रभाग रचना शासनाला सादर करायची आहे। त्यासाठी आता शेवटचे 3 दिवस शिल्लक आहेत। मात्र अजूनही या प्रभाग रचनेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं आरक्षण किती आणि कसं ठेवायचं याबाबत शासनाच्या नगर विकास विभागाने कुठलेच आदेश जारी केले नाहीत। त्यामुळे प्रभाग रचनेची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे। महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 4 वॉर्डांचा एक प्रभाग यानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य शासनाने त्या महापालिका प्रशासनाला दिले आहेत। त्यानुसार मागील महिनाभरापासून वेळापत्रकाप्रमाणे महापालिका प्रशासकांच्या मार्गदर्शनाखाली शहरात प्रभाग रचनेचे कामकाज सुरू होतं। गेल्या आठवड्यातच प्रशासनाने ही प्रक्रिया पूर्ण केली असून आता प्रशासनाला या प्रभाग रचनेत एससी एसटी प्रवर्गासाठी किती वॉर्ड आरक्षित ठेवायचे आणि ती प्रक्रिया कशी करायची याबाबत शासन आदेशाची प्रतीक्षा आहे। शासनाने या अगोदर प्रभाग रचनेसाठी जे सुधारित वेळापत्रक जारी केलं होतं त्यात देखील या आरक्षणाबाबत कुठलीच सूचना करण्यात आली नव्हती। त्यामुळे या आरक्षणाबाबत शासन नव्याने आदेश जारी करेल अशी शक्यता महापालिकेच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे। परंतु सोमवारी 28 जुलैपर्यंत शासनाकडून कुठलेच आदेश प्राप्त झाले नाही। त्यामुळे प्रभाग रचनेची प्रक्रिया आणखीन काही दिवसांसाठी लांबेल अशी चर्चा सुरू आहे। परंतु येत्या 2 दिवसात नवी सूचना येईल अशी शक्यता प्रशासकीय सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे। राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच महानगरपालिकांच्या निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने मतदारांना प्राधान्य देऊन मतदान केंद्राची उपलब्धता व सोयी सुविधा सुसज्जतेसह निपक्षपाती पारदर्शी वातावरणात निवडणुका पार पाडण्याचं नियोजन करावं असे निर्देश राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे केला आहे। विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील 8ही जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका
व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पूर्वतयारीबाबत आढावा त्यांनी घेतला. या बैठकीस राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकानी, छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची उपस्थिती होती. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी अंतिम ग्राह्य धरली जाणार असून याप्रमाणे मतदान केंद्रांची संख्या उपलब्ध करून देण्यात यावी, मतदाराला सोयीच्या ठिकाणी मतदान करण्याबाबत सुविधा उपलब्ध करून द्यावी. याबरोबरच प्रशासनाने मतदान यंत्र, मतमोजणी केंद्र, प्राथमिक सेवा सुविधा यामध्ये मतदान केंद्रांमध्ये असणाऱ्या शौचालयाची व्यवस्था, दिव्यांग महिला यांना सुसह्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी उपस्थित सर्व जिल्हाधिकारी यांना दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण मतदान केंद्रांपेक्षा शहरानजीक असलेल्या ग्रामपंचायत व पंचायतीमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढल्या असल्याने मतदान प्रक्रिया पार पाडताना नवीन मतदान केंद्र निर्माण करून सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. मतदाराला नजीकच्या मतदान केंद्रावरती मतदान करता येईल, तसेच योग्य वेळेत मतदान करणं ही मतदारांना सोयीचं होईल यासाठी सेवा सुविधा उपलब्ध करून करण्याबाबत केलेल्या पूर्वतयारीचाही सर्व जिल्हानिहाय त्यांनी आढावा घेतलाय. निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी संबंधित निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे मतदान यंत्र, यामध्ये ईव्हीएम आणि बॅलेट युनिट, त्याप्रमाणे याबाबत प्रशिक्षण, साठवणूक, याबाबतची सुरक्षा व अतिरिक्त मतदान यंत्र उपलब्ध करण्याबाबतही सूचित करण्यात आलंय. मतदान केंद्राच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यासंदर्भात निवडणूक आयोगामार्फत संबंधित विभागाला सूचना केल्या जातील. यापूर्वीच्या निवडणुकीत प्रलंबित निधी देण्याबरोबरच लागणाऱ्या निवडणूक प्रक्रियेसाठीच्या खर्चाची मागणी जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तामार्फत निवडणूक आयोगाला कळवावी, जेणेकरून निवडणूक प्रक्रिया ही सुसह्य पार पडेल. बैठकीत सर्व जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील मतदारांची संख्या, मतदान केंद्रांची संख्या उपलब्ध करून मनुष्यबळ व मतदान केंद्रावरील असणाऱ्या सेवा सुविधा याबाबतचा आढावा मतदान केंद्रनिहाय तसेच तालुकानिहाय दिला. यावेळी मतदान केंद्रात झालेल्या बदलाची नोंद, मतदार केंद्रावरती असलेल्या विविध सुविधा, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा, निवडणुकीच्या संदर्भात दाखल झालेले आक्षेप व यावरील सुनावणी या संदर्भातही सादरीकरण आयोगासमोर करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये रिक्त असणाऱ्या पदाबाबतचा आढावा विभागीय आयुक्त यांनी सादर करून आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची उपलब्धता करण्यासाठीची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे करावे. शक्यतो स्थानिक पातळीवरील प्रतिनियुक्तीवरती केल्या गेलेल्या अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेऊन त्या संदर्भाची अडचण सोडवण्याबाबतचे निर्देश विभागाचे सचिव सुरेश काकाणी यांनी दिले. आगामी निवडणुकीसाठी शहरी भागात नगरपंचायत व नगरपालिकेमध्ये मतदारांची संख्या वाढली असल्याने या भागातील मतदान केंद्राची संख्या ही त्यानुसार बदल करून सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचं नियोजन संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी करण्यात यावं व निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे त्या ठिकाणी बदल करणं आवश्यक आहे. तिथे स्थानिक पातळीवरून विभागीय आयुक्तांच्या मान्यतेसह बदल करण्याचंही सूचित करण्यात आलंय. मतदारांना निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचं समाधान व्हावं, यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी जबाबदारीने कामकाज करावं. मतदार हा प्रमुख घटक असून मतदानाच्या सर्व सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचं सूचित करण्यात आलंय. यावेळी संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या स्मार्ट बसच्या चालक शहर बस जालना रोडवरून घेऊन जात असताना त्याने रस्त्यावरील एका दुचाकीस्वारास स्वतःची बस थांबवून खाली उतरत फ्रीस्टाईल मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी 1:30च्या सुमारास घडला. दुचाकीस्वारास मारहाण केल्यानंतर सदर दुचाकीस्वाराने याबाबतची तक्रार प्रशासनाकडे केली आहे. महापालिकेच्या स्मार्ट सिटी बस चालकास कोणी मारहाण केली तर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला जातो. अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. मात्र खुद्द स्मार्ट सिटी बस चालकाने बस रस्त्यावरती थांबवून रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी 1:30च्या सुमारास आकाशवाणी समोरील बस स्टॉपमध्ये घडली. सोमवारी 28 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास जालना रोडवरील आकाशवाणी समोरील रस्त्यावर असलेल्या बस स्टॉप येथे शहर बस क्रमांक MH20 EL 3142 क्रमांकाच्या बस चालक आणि एका दुचाकीस्वारामध्ये भांडण आणि शिवीगाळ करत मारहाण झाल्याचा प्रकार दिसून आला. क्रांती चौक पासून जालना रोडवरती शहर बस चालवत असताना एका दुचाकीस्वारासोबत काहीतरी वादाचा प्रकार झाल्याने बस चालकाने बसमधील प्रवाशांना काही काळ वेठीस धरून थेट बस रस्त्यावरती थांबवून खाली उतरत दुचाकीस्वाराला मारहाण केली. सदर प्रकार सुरू असताना स्थानिक नागरिकांनी या दोघांचीही समजूत काढून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
मारहाण केल्यानंतर बस चालकाने सदर दुचाकीस्वाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. पुन्हा बस घेऊन निघून गेला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. या घटनेबाबत दुचाकीस्वाराने एडीएन सोबत बोलताना बस चालकावरती जबरदस्तीने मारहाण केल्याचा आरोप केलाय. तर सदर प्रकरणी प्रशासनाकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती देखील दिली आहे. व्यक्ती आहे आणि मोठा नाकाच्या उड्डाण पूलवरती एक सिटी स्मार्ट सिटी बसवाला ड्रायव्हरनं बाजूला गाडी असल्या कारणाने मला तिकडे गाडी घेता आली नाही. तो मला खूप गाडी चिटकून घेतला आणि त्यानं मला शिवगाळ करण्याचा प्रयत्न केला साहेब. आणि शिवगाळ मी चाप विचारण्याचा प्रयत्न केला तर गाडीच्या खाली बसच्या खालीहून त्यानं मला हाणामारी केली. माझा शर्ट फाडला, मला खाली मारलं तिथं. 2-3 लाथा बुक्केने मला त्यानं मारलेलं आहे. तर मी याच्याबद्दल तक्रार करणार आहे आणि प्रशासनाला मला हाच सवाल विचारत आहे की हीच का आपली स्मार्ट सिटी? इकडे सर्वसामान्यांना गाडी रस्त्यावरती चालता येत नाही आणि हा माजुडापणा आहे बस ड्रायव्हरवाल्यांचा, स्मार्ट सिटीवर चालवण्याचा. हा कुठेतरी थांबला पाहिजे. आज मी याच्याबद्दल आवाज उठवणार आहे. मी थांबणार नाही इथे. तुमचं नाव काय? माझं नाव प्रदीप दिलीप गजांस. काय करतो तुम्ही? मी एक शाळेवरती सध्या शिक्षण सेवका म्हणून मी काम करतोय. तुम्ही येताना कुठून हा प्रकार मी सुरू? रेल्वे स्टेशनकडून आलेलो आहे. हा प्रकार कुठून सुरू आहे? आणि नाही, याच्या अगोदर पण त्यांनी क्रांती चौकला गाडी दाबण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी खूप मागे होतो, ट्रॅफिकच्या मागे. आणि आता पण त्यांनी 2-3 गाड्या दाबण्याचा प्रयत्न केला आणि मला पण विनाकारण शिवीगाळ केली, कुठे माझी चुकी नसताना. कारण की मी माझ्या लेन्थला चाललेलो होतो. तर स्मार्ट बसचे बस चालक असलेले शिवाजी नारायण पवार यांनी सदर प्रकरणी त्या दुचाकीस्वाराची चुकी असल्याचे आरोप केलेत आणि मारहाण केली नसल्याचं म्हटलंय. त्यांना 2-3 हॉर्न मारले तर बसचा हॉर्न कसं आपला बारीक असतो, बरोबर. त्याच्यानंतर ते काय करते, लेफ्ट साईडला जायचे, बसकनमध्ये इकडून यायचे. माझं न पाहता काही इंडिकेटर राहत नाही, काही नाही. तिथे क्रांती चौकात वाचले, ते थोडे वाचले. त्याच्यानंतर ते झालं उड्डाणपुला, मोंढा नाक्याच्या उड्डाणपुलावर पण सेम पोझिशन तीच. मग मोठा नाट्याचा उड्डाणपूल उतरलो आम्ही. गाडी सरळ चालली. त्याला म्हणलं तर थोडं साईडला चला, असं मोकळं. त्यांनी शिवी दिली. त्यानंतर मग मी काय केलं, गाडी म्हणजे साईडला लाव. मग साईडला घेतली आपण पाटबंधारेच्या स्टॉपला. शिव्या नका देऊ म्हणलं. मग ते थोडं लागले बोलायला शिवायला. असं तसं माणसं मारतो का, मला इकडं कुठं घालतो, असं मग झाला, वादिवाद झाला. असं झालं. तुम्ही खाली उतरून त्याच्यासोबत बोलले का मग? हो, खाली उतरलो. बरोबर. तुमच्यामध्ये झटापट पण झाली, तुम्ही त्याला मारहाण केली असं म्हणलं? नाही, झटापट वगैरे म्हणजे असं नुसतं बोलाबाली झाली आहे. झटापट वगैरे काही झाली नाही आहे. मारहाण नाही केली? मारहाणचं नाही काही विषय. बरोबर. हां. मात्र दोघांमध्ये झटापट होऊन मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664,
BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 99 22 90 09 34. तर वाट कसली बघताय, आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NAP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी डॉक्टर साशा. मी साताऱ्याची आहे. मी इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथे MBBS शिकायला आले होते 5 वर्षापूर्वी. आता मी इथे 3 वर्ष झालं मेसमध्ये आहे. रुचिरा स्वयंपाकघर हे माझ्या आवडीची मेस झालेली आहे. MBBS संपलं, इंटर्नशिप संपली, आता मी इथे जॉब करते, पण माझी मेस कॉन्स्टंट आहे. घरासारखं जेवण मिळतं इथे. माझं घरामध्ये असं असायचं की तव्यावरून चपाती डायरेक्ट ताटामध्ये पाहिजे, ते मला इथे मिळतं. इथलं जेवण एकदम टेस्टी आणि मन भरतं, पोट भरून असं जेवण भेटतं इथे. आता आमच्या लाईफस्टाईलसाठी की म्हणजे जॉब आहे किंवा अभ्यासासाठी एकदम पौष्टिक रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं. माझं नाव निलेश पाटील. मी 3rd इयर MBBS स्टुडंट घाटीला शिकतो. मी 1 वर्षापासून रुचिरा स्वयंपाकघरात जेवायला येत आहे. दुसऱ्या शहरात गेल्यावर आपल्याला सर्वात पहिले खाण्याचा खूप मोठा प्रश्न पडत असतो, तर ती ही उणीव इथं भरून काढली रुचिरा स्वयंपाकघराने. घरच्या सारखंच खूप रुचकर आणि मज़ेदार जेवण इथं भेटतं. मैं असल में रुचिरा स्वयंपाकघर से लगभग 3 साल से जुड़ा हूँ. मैं बिजनेसमैन हूँ. मेरा नाम शेख फारूक अहमद है और यहाँ मैं लगभग डेली आता हूँ. दोपहर में भी ज़्यादा मेरा खाना यहीं होता है. इसका बेसिक रीज़न ये है कि इस स्वयंपाकघर में हाइजीन फूड मिलता है. बहुत ज़्यादा साफ़ सफाई है और हाइजीन एनवायरनमेंट है, ये एक इसका रीज़न है. दूसरा ये कि यहाँ पर जैसे आम तौर पर रेस्टोरेंट्स में गरम मसाले डालकर टेस्ट चेंज किया जाता है, वो ना होते हुए
ये एक घर जैसा साधारण खाना जो हम खाते हैं, जिसकी वजह से हमारा पेट जो है ख़राब नहीं होता है या हमारे को हेडेक नहीं होता है, ये सारी चीज़ें इसमें मुझे जो है भली भांति जो है यहाँ पाई जाती है। तीसरा ये है कि एक रीज़नेबल प्राइस है, स्पेस अच्छा है, एनवायरनमेंट अच्छा है, इनका कुकिंग का स्टाइल अच्छा है और हाइजीन है। जितना भी अगर मैं जितने साल से यहाँ खाना खा रहा हूँ, ऐसा कभी भी नहीं हुआ कि कभी कोई फूड पॉइजनिंग हुई हो या हाइपर एसिडिटी एटलीस्ट हुई हो, बल्कि यहाँ के खाने के बाद जो है आप निमंत जो है ये सोच सकते हैं कि आप ऐसा लगता है जैसे घर से। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. भारतातील प्राचीन काळातील लुप्त होत असलेली साधना विद्याद्वारे तिसरं नेत्र उघडणं ही विद्या मेडिटेशन शिक्षण अंतर्गत आत्मसात करून दोन्ही डोळ्यांवरती पट्टी बांधून पुस्तके वाचण्याचा अनोखा प्रयोग शिक्षण मंत्री दादा भुसे व अन्य मान्यवर उपस्थितांसमोर शालेय विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष करून दाखवला. यावेळी खुद्द महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांनी सदर विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून प्रोत्साहन दिलं. हे प्रात्यक्षिके शिक्षण मंत्र्यांच्या मालेगाव जिल्हा नाशिक येथील कार्यालयीन दरबारात शनिवारी दिनांक 26 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आलंय. वाळूज तालुका गंगापूर या ग्रामीण भागातील हॅपी चाइल्ड इंग्लिश स्कूल या शाळेत मेडिटेशन अंतर्गत एक आध्यात्मिक शिक्षण देण्यात येत आहे. यात 1ली ते 7वी पर्यंतचे 200 पेक्षा जास्त विद्यार्थी हे शिक्षण घेत असून अनेकांनी यात निपुणता मिळवली आहे. ध्यान साधना अंतर्गत शून्य विचार करून वर्ष 6 ते 15 या वयातील मुलांच्या अंतर्मनात लपलेला सुप्त गुण जागृत होऊन तिसरा डोळा उघडला जातो. याद्वारे दृष्टीपात नसलेल्या बाहेरील गोष्टी दिसायला लागतात असा दावा केला जातोय. जसे डोळ्यावरती पट्टी बांधून समोर लिहिलेले वाचण्याची शक्ती प्राप्त होणे, तसेच रंग ओळखणे, पायाच्या स्पर्शाने पुस्तक वाचणे अशी अनोखी कला शिक्षक रेवनाथ घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिकवली जाते. शालेय पातळीवरती महाराष्ट्रातील असे शिक्षण देणारी आमची पहिली शाळा असल्याचा दावा संचालक प्रवीण अग्रवाल यांनी यावेळी केला. यावेळी शिक्षण मंत्र्यांच्या दालनात झालेल्या प्रात्यक्षिक वेळी 30 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सर्वांचा परिचय करून घेत शिक्षण मंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. यावेळी पोपट निकम यांच्या पुढाकाराने झालेल्या भेटीमुळे दरबारात उपस्थित असलेल्या प्रत्येकाने या उपक्रमाचं कौतुक केलं. यावेळी शाळेचे संचालक प्रवीण अग्रवाल, रवींद्र चौधरी, सविता चौधरी, शिक्षक महावीर संगबाई, गोकुळ गांगुर्डे, तिलोत्तमा गांगुर्डे यांच्यासह दरबारातील शिक्षण मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक, अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. एडियनसाठी वाळूज महानगर प्रतिनिधी शिवाजी पांडुरंग गायकवाड. 7 हिल ते लेमन ट्री दरम्यान जालना रोडची रुंदी किती आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नसून सोमवारी खंडपीठाच्या आदेशाने महापालिकेत सिडको आणि MIDCच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात रस्त्याच्या रुंदीची माहिती तयार ठेवण्याची सूचना महापालिकेने सिडको आणि MIDCच्या अधिकाऱ्यांना केली आहे. महापालिकेने बीड बायपास नंतर जालना रोडवरती पाडापाडी मोहीम सुरू केली. यात रस्ता रुंदीकरणा आड येणारे बेकायदा बांधकामे पाडण्यात आले. मोहीम पहिल्या टप्प्यात मुकुंदवाडी ते केम्ब्रिज शाळा चौक आणि दुसऱ्या टप्प्यात मुकुंदवाडी ते API कॉर्नर, त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ही मोहीम बाबा पेट्रोल पंप ते 7 हिल वरती राबवण्यात आली. परंतु ही मोहीम 7 हिल पर्यंत आली तेथून पुढे API कॉर्नरकडे जाण्यापूर्वीच मोहिमेला ब्रेक लागला. मागील 3 आठवड्यापासून ही मोहीम रखडली आहे. दरम्यान बाबा पेट्रोल पंप ते 7 हिल रस्त्याची रुंदी ही 45 मीटर आहे, तर 7 हिल ते केम्ब्रिज शाळा चौकापर्यंत रस्त्याची रुंदी 60 मीटर आहे. परंतु असं असतानाही 7 हिल ते लेमन ट्री पर्यंत रस्त्याची रुंदी 30 ते 45 मीटर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानुसारच MIDCने बांधकाम परवानगी दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या या रस्त्याच्या रुंदीवरून प्रचंड वाद निर्माण झालाय. बांधकाम परवानगी असलेल्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे खंडपीठाने महापालिका, सिडको आणि MIDC या तिन्ही यंत्रणांच्या संयुक्त बैठक घेऊन रुंदी किती आहे हे ठरवण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी पहिली बैठक महानगरपालिकेत झाली, परंतु या बैठकीला प्रशासकच उपस्थित नव्हते. आता मुंबईत ही बैठक होण्याची शक्यता आहे.
जालना रोड हा राज्य मार्ग असून त्यानुसारच त्याची रुंदी निश्चित केली जाते. परंतु बाबा पंप ते 7 हिल आणि 7 हिल ते सिडको बस स्थानक चौक आणि पुढे सिडको बस स्थानक चौक ते केम्ब्रिज शाळा चौक असे 3 ठिकाणी या रस्त्याची रुंदी वेगवेगळी आहे. केवळ काही मालमत्तांच्या सुरक्षांसाठी हा रस्ता 7 हिल ते अग्रेसन चौक पर्यंत 30 ते 45 मीटर रुंदीचा करण्यात आल्याने शासनाच्या विकास आराखड्यावरचा घोटाळा झाल्याचं दिसत आहे. जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त कॉस्मो फाउंडेशन आणि प्रयास युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांच्या सहभागाने वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या वृक्षारोपण मोहिमेद्वारे पर्यावरण संरक्षणासाठी एक अर्थपूर्ण पुढाकार घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कॉस्मो फाउंडेशनचे CSR समन्वयक रजत बाठे यांनी सर्व सहभागींना कॉस्मो फाउंडेशनद्वारे चालवल्या जाणाऱ्या सामाजिक आणि पर्यावरणीय कार्याची माहिती दिली. यानंतर प्रयास युथ फाउंडेशनच्या सीमा सानप यांनी जैव विविधता प्रकल्पाची भूमिका स्पष्ट केली आणि निसर्ग संवर्धनाचं महत्त्व अधोरेखित केलं. वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत सहभागींना गटांमध्ये विभागून 500 रोपे लावण्यात आली. या कार्यक्रमात कॉस्मो फर्स्ट लिमिटेडचे कर्मचारी, उदयन शालिनी फेलोशिपचे विद्यार्थी, CSMSS कॉलेजचे NSS स्वयंसेवक आणि कॉस्मो फाउंडेशन आणि प्रयास युथ फाउंडेशनच्या टीमसह 50हून अधिक सहभागींचा सक्रिय सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात कॉस्मो फाउंडेशन आणि प्रयास युथ फाउंडेशनचे समन्वयक यांनी वचनबद्धता आणि सहभागींचा उत्साह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या वृक्षारोपण मोहिमेद्वारे पर्यावरण संरक्षणासाठी एक अर्थपूर्ण पुढाकार घेण्यात आला, जो भावी पिढ्यांसाठी हिरवळ आणि स्वच्छतेचा संदेश घेऊन आलाय. कॉस्मो फाउंडेशनच्या माध्यमातून संभाजीनगरमध्ये आजपर्यंत जवळपास हे पर्यावरणासाठी लागणारं झाडं लावा, पाणी जिरवा किंवा अशा स्तुत्य उपक्रमासाठी हे जे प्लांटेशन चालू आहे ते खूपच छान वाटतं. छत्रपती संभाजीनगर परिसरातील मिलिटरी कॅम्पसमध्ये कॉस्मो फाउंडेशन अंतर्गत हा जो प्लांटेशनचा जो उपक्रम आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने राबवण्यात येत आहे. नुसते प्लांटेशन करून इथे काम नाही चालू आहे, तर त्या झाडांची उन्हाळ्यामध्ये पण पाणी देण्याची व्यवस्था वगैरे आणि पूर्ण झाड मोठे होईपर्यंत त्याची काळजी घेण्यात येत आहे. आणि आम्हाला इथे येण्याचं जे भाग्य मिळालं ते खूप म्हणजे आम्हाला खूप छान वाटलं. आम्ही सकाळपासून आज जवळपास सगळे मिळून आतापर्यंत 200 झाडं लावले असतील या अर्ध्या तासामध्ये. तसा 40,000 झाडं मला वाटतं कॉस्मो फाउंडेशननी इथं मिलिटरी कॅम्पसमध्ये आतापर्यंत लावलेले 35,000 झाडं लावण्याचं उद्दिष्ट आहे यावर्षी. असंच काम पुढे आमच्या कंपनीतर्फे चालू राहील आणि आम्ही सामाजिक आणि एक एन्व्हायरमेंटच्या जागरूक राहू आणि आम्हाला पण याची संधी मिळाली याचं आम्ही भाग्य मानतो. Everybody, on the occasion of Nature's Conservation Day, I would like to share our experience with my whole team. Last year, Cosmo Foundation has planted near about 40,000 trees, and this year the target is of 35,000. So here, right from the morning, our team from Cosmo First Limited has planted near about 300 trees right from the morning. Still, it is in progress. So here we have planted trees. So planting a tree is really good for the environment. It will benefit us, for us also and for upcoming generation also. Planting a tree, it gives fresh oxygen, which is really a needful thing in nowadays, and it will absorb carbon dioxide in the night time. So everybody has to take a target of planting a tree. So we have completed this with the help of Cosmo Foundation. So we only not plant the trees, but we take care of them by giving proper water system, irrigation system is there. So we take care of that also. So everybody should plant a tree. So this is the common, what we can say, give a message to everybody. Every individual should plant a tree. So it will benefit the environment. Thank you. भविष्याचा विचार करून कॉस्मो फर्स्टने आणि कॉस्मो फाउंडेशनच्या वतीने वेगवेगळे उपक्रम फाउंडेशन घेत असतं. त्याच्यामध्ये झाडे लावा, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे, त्याच्यानंतर वेगवेगळे उपक्रम जे एन्व्हायरमेंटसाठी असतात ते उपक्रम कॉस्मो फाउंडेशन घेत असते. वर्षभर चालणारी त्यांची प्रक्रिया आहे आणि त्यांच्या या प्रक्रियेमध्ये आमच्यासारख्या एम्प्लॉईंना पण ते समावेश करून घेतात आणि एक एन्व्हायरमेंट कसं असतं किंवा एक नैसर्गिक वातावरण कसं निर्माण करता येईल याचं पण ते नॉलेज सर्व लोकांना देतात.
आणि या ठिकाणी जवळपास 40,000पर्यंत झाडं या डिफेन्स एरियामध्ये त्यांनी लावलेले आहेत. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि त्यांनी आज आम्हाला इथं सर्वांना बोलवलं. इन्व्हायरमेंट नैसर्गिक वातावरणामध्ये आम्हाला खूप छान वाटलं. असेच उपक्रम कॉस्मो फाउंडेशन भविष्यामध्ये पण घेईल आणि एक सामाजिक उपक्रम हा आणि समाजासाठी भविष्यासाठी असेल. हे खूप छान आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. धन्यवाद. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय येथे जैन दृश्य वारसा, चित्रे, पुरातत्व व मूर्तिशास्त्र या विषयावरती 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेचं उद्घाटन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते पार पडलं, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर नवल थोरात हे होते. जैन दृश्य वारसाचा दुर्मिळ शोध घेणारी 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद नुकतीच छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. ही परिषद शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आणि गुरुदेव संमतभद्र सेंटर फॉर जैनिझम कारंजा लाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. परिषदेचा विषय होता जैन दृश्य वारसा, चित्रे, पुरातत्व व मूर्तिशास्त्र. ही परिषद 26 आणि 27 जुलै 2025 रोजी शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाच्या हार्मनी हॉलमध्ये संपन्न झाली. विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना आणि नागरिकांना जैन दृश्य कलेबाबत नव्याने समज देणं आणि या क्षेत्रातील अद्ययावत संशोधन समोर आणणं या उद्देशाने जैन धर्माचं योगदान भारतीय तत्वज्ञान, साहित्य, कला, स्थापत्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचं आहे. सत्राचं उद्घाटन माननीय विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते झालं. मुख्य अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल होते, तर स्वागत अध्यक्ष म्हणून श्री म.ब्र. आश्रम गुरुकुल कारंजा लाडचे अध्यक्ष सतीश संगई उपस्थित होते, तर अध्यक्षपद प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर नवल सुबोध थोरात यांनी भूषवलं. डॉक्टर मनीषा पाटील, सेवानिवृत्त प्राध्यापक, सर जे कला महाविद्यालय मुंबई यांनी विदर्भातील दिगंबर जैन भंडारातील सचित्र ग्रंथ व चित्रे, कलात्मक व ऐतिहासिक दृष्टिकोन या विषयावरती सखोल मार्गदर्शन केलं. सत्राचं अध्यक्षस्थान भूषवलंय प्राध्यापक डॉक्टर महावीर शास्त्री यांनी. याबरोबरच अमलप्रभ चौरे, जैन अभ्यासक कारंजा लाड, प्राध्यापक रुपेश मडकर, सहाय्यक प्राध्यापक शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय, डॉक्टर आदेश जिंतूरकर, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन छत्रपती संभाजीनगर, प्रज्ञा डोणगावकर, जैन अभ्यासक कारंजा लाड, डॉक्टर प्रणोती लाड, विभाग प्रमुख स्थापत्य संवर्धन, सिंहगड वास्तुशास्त्र विद्यालय पुणे, डॉक्टर गोमटेश्वर पाटील, मराठी विभाग प्रमुख महावीर विद्यालय कोल्हापूर, ओशिन बम, सहाय्यक प्राध्यापक डेक्कन महाविद्यालय पुणे, प्राध्यापक डॉक्टर श्रीनिवास सातभाई यांनी इतिहास विभाग, शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था अमरावती यांनी महाराष्ट्रातील जैन पुरातत्वाचा शोध यासह विविध विषयावरती सखोल मांडणी केली. 27 जुलै रोजी दुपारी 4 वाजता या सत्राचा समारोप झाला. मुख्य अतिथी म्हणून दिनेश गंगवाल, अध्यक्ष पार्श्वनाथ ब्रह्मचार्य जैन गुरुकुल वेरूळ यांची उपस्थिती होती. या परिषदेच्या माध्यमातून जैन धर्माच्या समृद्ध दृश्य वारशावरती गंभीर चर्चा झाली. नव्या दृष्टिकोनांना चालना मिळाली आणि संशोधनातील एक नवीन दिशा निर्माण झाली. आयोजकांनी सर्व अभ्यासक, विद्यार्थी आणि रसिक नागरिकांनी या परिषदेचा लाभ घेतल्याची माहिती दिली. वेगवेगळ्या संस्कृतीचं जतन हा अत्यंत महत्त्वाचा भाग या आपल्याला या छत्रपती संभाजीनगरच्या बाबतीमध्ये म्हणता येईल. आत्ताची ही जी काही आपली परिषद आपण घेतोय त्याच्यामध्ये जी राष्ट्रीय परिषद आहे, वेगवेगळे विषय या संदर्भामध्ये यांनी घेतलेल्या अतिशय महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने यामध्ये या ठिकाणी चर्चा होणार आहे. जैन तत्व आणि जैन चित्र, स्थापत्यकला, मूर्तिकला, आर्किटेक्चर या सर्वच बाबींमध्ये आपण मी तरी आता बाकीचे कदाचित या ठिकाणी अनेक लोकांना याच्यामधला अतिशय चांगला व्यासंग असू शकेल, परंतु मी तरी मात्र अतिशय अनभिज्ञ असलेला, जैन असूनही अनभिज्ञ असलेला माणूस. तसंच छत्रपती संभाजीनगर विभाग जो आहे, हे विभाग हाच मुळात संतांची भूमी असलेला विभाग आहे. या विभागाने असे संत या महाराष्ट्राला आणि या भारताला दिलेले आहेत की ज्यांची नावं ही जगभरात प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये खूप आपण मोठी नावं घेऊ शकतो. संत नामदेवांचं नाव आपल्याला घेता येईल, संत जनाबाईंचं नाव आपल्याला घेता येईल. असे अनेक संत महात्मे या भूमीमध्ये जन्मलेले आहेत. आणि म्हणून जसा याला धार्मिक असा वारसा आहे, संत परंपरेचा वारसा आहे, तसा याला इतिहासाचा पण वारसा आहे. आणि ह्या सगळ्या भूमीमधून हे जे काही कॉलेजची निर्मिती झाली 1923 मध्ये, या कॉलेजची निर्मिती आणि त्यापासून अव्याहतपणे करणाऱ्या म्हणून जैन चित्र ही वेगळी आहे.
तुम्ही जर बघितलं तर इंद्र हा हिंदू धर्माचा आहे, इंद्र हा बौद्ध आहे, त्यामध्ये इंद्र हा जैन धर्माचा आहे. पण इंद्राची भूमिका प्रत्येक धर्मामध्ये ती वेगवेगळ्या पद्धतीने. मग जैन धर्म जेव्हा इंद्राचं काही सांगायला जातो तेव्हा त्याचं चित्र त्या पद्धतीने येतात. तर यामुळे जैन चित्रकला ही वेगळी होते, जैन शिल्पकला वेगळी होते, मूर्तिकला वेगळी होते. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. निर्भय व पारदर्शी वातावरणात निवडणुका पार पाडाव्यात, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचं जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीत निर्देश. तर SC/STचं आरक्षण किती ठेवायचं शासनाकडून माहिती मिळत नसल्याने मनपा निवडणुकीची प्रभाग रचना लांबणार. शालेय चिमुकल्या विद्यार्थ्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधून पुस्तक वाचल्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक केलं. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र EDN न्यूज.